शेतकऱ्यांसमोर सांगा. हॅलो, मी प्रफुल्ल कावरे भटोरी. मागच्या वर्षी मी 1.5 एकर फक्त विजेता लावली. ते अशी म्हणजे इकडून तिकडून ऐकून यूट्यूबवर मोबाईलवर पाहून घेऊन व्हेरायटी चांगली आहे बा. मी दरवर्षी एक नवीन व्हेरायटी लावत असतो. 8 एकर शेतीमध्ये 1-2 एकर थोडीशी कोणती तरी नवीन. पण दुसऱ्या कंपनीची लावल्यापेक्षा निजूडूचं बन्नी मल्लिका आपण अगोदर वापरलेलं होतं. त्यामुळे डबल नंदी पाहिल्यावर थोडासा कसा आहे एक ट्रस्ट विश्वास असते. त्याच्यामुळे विजेता मागच्या वर्षी लावली होती. तर 1.5 एकरमध्ये जवळपास 23 क्विंटल फरदळ गिरदळ पकडून पूर्ण कापूस आला. आणि तो पण कापूस घरच्या शेतामध्ये नव्हता, लागवणच्या शेतामध्ये हलक्या शेतामध्ये होता. तिचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तिचं आढळलं की एवढा मोठा पाऊस येऊ नये. बाकी व्हेरायटीच्या याच्यात आपण जर पाऊस आला आणि ऊन जर तापलं तर आपल्याला ड्रॉपिंग म्हणजे सळात दिसते पात्याचा. पण हिच्या खाली बिलकुल मला पातं कधी दिसलं नाही असं पडलेलं. पूर्ण बोंड परिपक्व झालं. आणि दुसरं म्हणजे पाऊस कमी झाला, मधात गॅपही पडला की तरी हिरवंगार झाड असं बिलकुल असं वावरात गेल्यावर गंभीर असं झाड होतं. वजनही खूप चांगलं आहे या व्हेरायटीचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बाकी 1.5 चक्कर असल्यामुळे थोडंसं नियोजन माझं चांगलं आहे. 3 खताचे डोस आणि 5 फवारना जो दरवर्षीचा रुटीन आहे तो रुटीन आहेच. पण याच्यावर 1-2 फवाऱ्या कमी मारल्या बाकी व्हेरायटीपेक्षा तरी चालतात. कारण की याच्या पानावर लव आहे, तुडतुडे मावा, ह्याच्या पांढरी माशी, ह्या ज्या कीड आहेत याला शेतकऱ्याची ओळख. आपण 1 वर्षाला शेती करवलं, मी तर सर्वापेक्षा लहान आहे, पण त्याची ओळख आपण करणं आणि दुकानदार म्हणून हे मारा ते मारल्यापेक्षा दरवर्षी आपल्याला तोच रोग येते, त्याच सगळ्या गोष्टी होतात, तेच औषध चालते. तर त्याचा थोडासा अभ्यास आपण शेतकऱ्यांनी केल्याशिवाय आपल्यालाही त्याच्यातून काही प्रॉफिट भेटणार नाही. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून याच्यावर बाकी जे आपण प्रचलित वाण आपल्या इकडे आहे, मी कोण्या कंपनीचं नाव घेत नाही, पण जे प्रचलित वाण आहे त्या वाणापेक्षाही याच्यावर मला थोडासा गट्या कमी वाटला. आणि याच्यामध्ये फवारणीचा खर्च फार कमी येते आणि पातीगळ खूप कमी आहे. बोंडाचं वजन चांगलं आहे आणि फळफांद्या ज्या आहेत त्या भरपूर आहेत. आणि जे बोंडाची सिरीज असते आपल्याला एका याच्यावर आपल्या याच्यावर 6-6, 7-7, 8-8ची सिरीज होती. परंतु या व्हेरायटीमध्ये एकच आढळलं मला की खूप जोमानं मस्त वाढते. हलकं शेत जरी असलं तुम्हाला जर लावायची असेल तर मी तुम्हाला एक निवेदन कराल सर्व शेतकऱ्यांना की हे व्हेरायटी जर तुम्ही लावा, अवश्य लावा. आणि मला जवळपास 1.5 एकरामध्ये 23 क्विंटल फरदळसहित पाणी दिलं. तर मी 3 वेचे झाल्यावर आमच्या इकडे पाऊस शेवटचा कमी आलता. 3 वेचे झाल्यावर 4थ्या वेच्याच्या अगोदर एक पाणी दिलं. फळदळी खूप जोरदार आली या व्हेरायटीची. आणि फळदळचंही बोंड सुरुवातच्या बोंडासारखं चांगलं होतं. कापूस एकदम पांढरा शुभ्र, बायाही वेचाली बिलकुल त्यावर आवर्जून जात. आणि फक्त या व्हेरायटीवर तुम्ही 3ऱ्या फवारणीपासून थोडं जर चमत्कार वापरलं 25-30 ml 40 ml पर्यंत तर याचा खूप चांगला उतारा येईल. ज्या शेतकऱ्यांनी लावली नसेल, पाहिली नसेल, त्यांनी यावर्षी त्याची 10 एकर असेल त्यानं 2 एकर 3 एकर माझ्या याच्यानुसार तुम्ही लावून पहा. तुम्ही पुढच्या वर्षी वाढवसाल. माझी यावर्षी जवळपास 3 ते 4 एकर इथं प्लॅनिंग म्हणजे माझं बियाणं घरी आलेलं आहे, पूर्ण खत बियाणं पूर्ण घरी आलेलं आहे. तर 4 एकरचं प्लॅनिंग आहे. आणि आता हे सगळे साहेब लोक आपल्यापेक्षा सिनियर लोक आहेत. मी एवढंच सांगू इच्छितो आणि कंपनीवाल्यांना पण असं गाई देतो की हे जे निजूडूचं तुमचं विजेता आहे हे तुम्हाला पूर्वीचं गतवैभव म्हणजे मल्लिका बन्नी आणि व्यंकटराव साहेबाच्या काळात जे गतवैभव होतं हे गतवैभव जर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित काम केलं आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं तर तुम्हाला भेटेल अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा, एकदम चांगला